पिंपरी चिंचवडचा दादा महेश दादा की अजित दादा म्हणजे महेश दादा. मी सरकारमध्ये बरोबर असताना मी नाही काळजी करणार. अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर युती झाली नाही. काँग्रेस पूर्ण बीजेपी मर्ज करून दिली. अमोल बालवडकरांच्या बाबतीत शेवटच्या 15 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणणं हा पुरुषार्थ आहे. अरे म्हणणाऱ्याला जाऊ दे, त्याचा स्वभाव तसा आहे, हा पुरुषार्थ नाही. पण त्यामुळे काही महेश चुकीचं करत नाही. देवेंजी विचारे या सगळ्याचा समन्वय साधण्याची धडपड करत असतात. त्याप्रमाणे काल पिंपरी चिंचवडच्या प्रवासात त्यांनी महेशचा समजावलं आहे. महेश हो 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 महेश तसं म्हणाला की त्यांना समजावा. अजित पवारांचा जो आक्रमकपणा आहे तो कुठेतरी भाजपला महागात नाही पडणार पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडला. या सगळ्यामध्ये आता अमोल बालवडकरांनी सुरुवातीला जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न संपली. केला ते सगळी संपली. कालच्या क्लिपने संपून गेली. मी असा राज्यकर्ता जन्माला आलो की खूप हेवी राजकारण करतो, पण शक्य म्हणजे नाही. हे असं आहे, हे असं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका येतील. वनवे आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, पुणे, पिंपरी चिंचवड, तर 5ही महापौर हे बीजेपीचे म्हणा. महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता अगदी रंगात आलेल्या आहेत. फारच कमी कालावधी उरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यात ज्या महानगरपालिकांची सगळ्यात जास्त चर्चा होती, अर्थात पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई, आणि मुख्यतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, कारण इथं दोस्तीत कुस्ती चालू आहे. तर त्या अर्थाने माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा आज आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. जसं मी म्हटलं की देशभरामध्ये खरं तर चर्चा होती पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईची, अर्थात मुंबई महानगरपालिकेवर आपण बोलूच, पण तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडची. आणि आता अजितदादा जे आहेत ते वेगळे लढत आहेत, पण भाजप म्हणून सध्या पुण्यासाठी भाजप काय प्लॅन केलेला आहे भाजपने, आणि पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजप कशा पद्धतीने उतरली आहे निवडणुकीत? एक तर इतिहासात पहिल्यांदा म्हणजे 60 साली महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली. गुजरातमधून महाराष्ट्र वेगळा झाला. त्यानंतर झालेल्या कुठल्याच पुण्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 29, एकदा बहुतेक 38 ह्याच्या पुढे जाता नाही आलं. ते 17ला जाता आलं, डायरेक्ट 97 आणि RPI धरून 102. पण दुर्दैवाने ती पण 2.5 वर्षच मिळाली, कारण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये कोविडची साथ आली. पण कोविडच्या साथीमध्ये सुद्धा महानगरपालिका म्हणून महानगरपालिकेची आणि पक्ष म्हणून पक्षाची, आम्ही इंडिव्हिज्युअल आमदार म्हणून आमची भूमिका खूप इफेक्टिव्ह राबवल्यामुळे महानगरपालिकेने जे जे हवे ते केलं. त्यामुळे लोक भारतीय जनता पार्टीच्या शासनावर समाधानीच आहेत. पण मिळालेल्या 2.5 वर्षाचा फायदा घेऊन मेट्रो रखडली होती. 2001ला ती सँक्शन झाली. मनमोहन सिंगाच्या काळामध्ये तिला ओके दिलं गेलं, पण त्यातली हर्डल्स ही देवेंद्रजींनी मोदीजींच्या साहाय्याने संपवली. पर्यावरणाचं हर्डल होतं, अनेक परवानग्या, वर्ल्ड बँकेत जागतिक बँकेचं लोन. सुरुवात 2017ला झाली. जरी क्लेम करत असले की आमच्या काळात गेल्या, सुरुवात कधी झाली, आणि प्रत्यक्षामध्ये मोदीजींच्या हस्ते त्याचं सुरुवात, लोकार्पण हे 2021-22ला झालं. त्यामुळे मेट्रो असेल 11,000 कोटीची, त्यातले 31 किलोमीटरची मेट्रो पूर्ण झाली. या व्यतिरिक्त 119 किलोमीटरचे ट्रॅक सँक्शन झाले, टेंडर निघाली, वर्कऑर्डर निघाली, काम सुरू झालं. असे अनेक विषय 24/7 टप्प्यात आलं. 11 STP टप्प्यात आली. एअरपोर्ट तयार झालं. चांदणी चौकातला 6 लेन तयार झाला. त्या सगळ्या याच्यामुळे लोकांमध्ये एक पॉझिटिव्हिटी आहेच. त्या पॉझिटिव्हिटीला, त्या सकारात्मकतेला थोडी फुंकर घालणं, थोडं त्यांना पुन्हा एकदा आठवणी करून देणं की हे सगळं आम्ही केलं आहे, आणि ते आम्ही केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार असल्यामुळे करू शकलो. कारण 11,000 कोटी रुपये मेट्रोला, त्यातले 8,000 कोटी केंद्राने दिले, हे यावेळी शक्य नव्हतं. आणि त्यामुळे एका बाजूने केलेल्या गोष्टींची आठवण, नवीन गोष्टींमध्ये देवेंद्रजींनी इतकी मोठी व्हिजन पुण्याबद्दल मांडली आहे. जवळजवळ दर आठवडा ते पुण्याला येतात. कुठेही कोणी निमंत्रण दिलं की यायचं, बरोबरीने विकासाचा आढावा घ्यायचा. परवा कात्रजच्या सभेत त्यांनी ती व्हिजन मांडली, आणि आज त्यांचा एक ओपन इंटरव्ह्यू आहे, गिरिजा ओक घेणार आहे, त्यात ते सगळी व्हिजन मांडणार आहे. त्यात त्यांनी असं मांडलं की एक काळ पुण्याचा विकास करताना रस्ते रुंद घेतलेच नाहीत, त्यामुळे असणारे ओव्हरब्रिजेस याच्याही मर्यादा संपल्या. आता आपल्याला भुयारी मार्गाकडे जावं लागेल, आणि पहिला भुयारी मार्ग जवळजवळ त्यांनी घोषित केला. तो भुयारी मार्ग जो आहे तो शनिवार वाड्यातून निघेल आणि थेट स्वारगेटला बाहेर पडेल.
हे केवळ BJP, मोदीजी, देवेंद्रजीच व्हिज्युअलाइज करू शकतात. याची पण आम्ही लोकांना जाणीव करून देतोय की उरलेले 119 किलोमीटरचे मेट्रोचे ट्रॅक पूर्ण होणं, 2.25 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट झाले, ती संख्या 8 लाखावर नेणं, 11 STP एकदा सुरू करून घेणं, 100 लिटर पाणी वापरलं 80 लिटर रियूजला घेणं, आणि आता मुळशी डॅममधलं 7 TMC 8 TMC पाणी पिंपरीला आणि पुण्याला घेता येईल का, असा प्रयत्न. ही ताकदच BJPची आहे, ही ताकदच देवेंद्रजींची आणि मोदींची आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दुसरं, आमच्या इतकं संघटनात्मक स्ट्रक्चर कोणाचं असतं. आज जवळजवळ 8,000 कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना बूथ प्रमुख का होईना जबाबदारी आहे. शक्ती केंद्र प्रमुख म्हणजे 5 बूथचा प्रमुख का होईना जबाबदारी आहे. एकूण 26 मंडल आहेत, त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त 150पेक्षा जास्त बूथ नाही आहे. 26 मंडलाची 60ची कार्यकारिणी आहे. तर या सगळ्या रचनेला आम्ही खूप ॲक्टिव्ह केलं आणि तेव्हा मला खात्री आहे की कालचा रिपोर्ट 115चा आहे. म्हणजे कालचा म्हणजे परवा मध्यरात्रीचा, कालचा मध्यरात्रीचा बघायलाच वेळ नाही मिळाला. तर तो काल आता एवढं कोण मॉनिटरिंग करतं. काल प्रदेश अध्यक्ष सकाळी 8:30 ते 12 येऊन बसले. एक विधानसभा 4 जण, एक प्रभाग अ ब कडं, एक प्रभाग अ ब कडं, 165 जागा लागून 10 जागा त्यांनी अजून आयडेंटिफाय असं केल्या. त्या जोडल्यात ते 125 होत 125 होईल. बर. हे मॉनिटरिंग कुठल्याही पक्षाचं नसतं. म्हणजे अक्षरशः एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ज्याला रस्त्यावर उभं राहून तिकीटं वाटावी म्हणून त्याचं तिकीटं वाटतात. त्याचा काही सर्वे नाही, तो म्हणजे त्यांची काहीच तयारी नाहीये ते. म्हणजे एक युती हे सोपं असतं ना, काही नाही, तेवढ्या जागा घ्यायच्या पण लढवायच्या. त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे नीलम गोरेंचा नुकताच इंटरव्ह्यू झाला बोलबडूला, त्यांचं असं म्हणणं होतं की शेवटपर्यंत कुठेतरी आम्हाला झुलवत ठेवलं, पण सन्मानात्मक जागाच आम्हाला दिल्या नाहीत, म्हणजे फार कमी जागा आम्हाला देऊ केल्या होत्या आणि त्याच्यामुळे ती युती फिसकटली. पण शिंदेसोबत जर गेला असता सोबत तर काही झालं असतं का म्हणजे पुण्यामध्ये? पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना अशी झाली आहे, एकनाथजी द ग्रेट मॅन, पण मग राज्यस्तरावरही उदय सामंत, शंभूराज असे काही जण इंटॅक्ट आहेत. उदय सामंत जे म्हणणार ते शंभूराज म्हणणार. खाली आलं की 10 नेते, प्रत्येक नेत्याने वेगळी यादी द्यायस, कुठल्याच यादीमध्ये साम्य नाही. आणि आवाच्या सभा मागायच्या की तुमचा एकही नगरसेवक नसताना मी 32 कसे काय मागता. मग आम्ही आधी 8, मग 12, मग 13, मग 15, मग शेवटी ते कुठे येऊन अडले की आबा बागुलांना आम्ही घेतलंय, ते तुम्ही आबा बागुलांना द्या. तर मग आम्ही तेही मान्य केलं की आबा बागुलांच्या चौकोनामध्ये, प्रभागामध्ये एक महिला आम्ही देऊ शकतो. त्यांनी त्यांच्या घरातले कोणी लढवं. आबा बागुल म्हणाले की ह्या वयात मी शेवटची निवडणूक लढवणार आहे. आता हे एका मुद्द्यावर कधी युती तुटते का? पण ते वाटच बघत होते, कारण त्यांच्यातच एकमत होत नव्हतं. आणि मग जो येईल त्याला एबी, आणि त्या एबीतून दावा ते जरी करत असले की आम्ही 115 उमेदवार उभे केले, त्यातले ते जे आम्ही 15 देत होतो तेच लढत देतील लढत. पण त्यामुळे युती काही करून शिवसेनेवर करा. आता कोल्हापूरची आमची उत्तम झाली, तिघांची, म्हणजे महाराष्ट्रात मुंबई, नागपूर सहित तिघेही एक निवडणूक एकत्र लढत आहेत. हे फक्त कोल्हापूरला झालं. आता पुण्यामध्ये जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही आधी केलेला विकास आणि आता पुढे काय करणार ह्याच्यावरती तुम्ही फोकस ठेवून चालताय, पण दुसरीकडे अजित पवार जे आहेत ते खूप त्वेषाने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेत. म्हणजे मला जसं आठवतंय, सुरुवातीला असं वाटत होतं की नुरा कुस्ती होईल कुठंतरी, पण ज्या वेगानं भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले अजितदादांच्या राष्ट्रवादीनं, त्याच्यानंतर ते खूपच आक्रमक झाले आणि थेट आता भाजपच्या अंगावरती येतात. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जरी वक्तव्य केलं असलं की सत्तेचा माज आलाय, मस्ती आली, तरी ते संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी सुद्धा बोलतात. तर अजित पवारांचा जो आक्रमकपणा आहे तो कुठेतरी भाजपला महागात नाही पडणार पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडला? पुणे हे आता अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा, कधी परभणीसारख्या शहरात सुद्धा, पुणे हे अशा प्रकाराने कोण आक्रमक झालं यावर मत तयार करत असतं. किंबहुना पुणे हे विश्वासार्हता, क्रेडिबिलिटीवर जातं. ती क्रेडिबिलिटी ही देवेंद्रजींची आहे. लोक म्हणतात की तुम्हाला एवढा मोठा विकास करायचा होता ना, 2001 पासून तुम्हीच पालकमंत्री होतात. 2001 पासून ते 2014 पर्यंत तुम्हीच मंत्री होतात आणि मोठमोठ्या खात्याचे मंत्री होतात. 14 ते 19 नव्हतात, 19 ते 22, 22 ते 24 पुन्हा तुम्हीच होतात, आता 26 तुम्ही आहात. तर तुम्ही ठोस काय सांगाल, कशावर क्लेम तुम्ही सांगाल का
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावर क्लेम सांगाल का लहुजी वसंतांच्या स्मारकावर क्लेम सांगाल का एअरपोर्टवर क्लेम सांगाल का चांदणी चौकाच्या सिक्सनवर क्लेम सांगाल का मेट्रोवर क्लेम सांगाल कशावर क्लेम सांगाल तुम्ही त्या वेळेला तुमचा एक अजेंडा आहे तो अजेंडा सोडून बाहेर काय केलं आणि मुळात तुमच्या पार्टीची कल्पनाच अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रात 40 आमदार निवडून आणायचे महाराष्ट्रामध्ये सुप्रीमो व्हायचं पश्चिम महाराष्ट्रात 4च खासदार आणायचे देशामधल्या सगळ्या पॉलिटिक्समध्ये 4वर प्रत्येक वेळेला पवारांनी 1 आणि अजून 1 मंत्रिपद मिळवायचे ते तुमचं सगळं आम्ही संपवलं कोल्हापूर सांगली सातारा तुम्हाला साफ करून टाकलं आणि पुण्यात सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये 17 नगरपालिकांपैकी 10 आमच्या आल्या तुम्ही क्लेम करता त्यातल्या 4मध्ये नगराध्यक्ष तुमचा झालाय 100 मतं 112 मतं खाली 16 नगरसेवक आमचे आले हे तुम्ही 6 जिंकले अगदी इंदापूरचं उदाहरण देता येईल दौंडचं देता येईल भोरचं देता येईल आणि जिल्हा परिषदेत ते आम्ही दाखवून देऊ विधानसभेत ते आम्ही दाखवून द्यायला की तुमचे 11 आहेत का आमचे 10 आहेत आणि त्यामुळे ते थोडेसे असे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तुम्ही बरोबर घ्यायला निघालात आणि मला घेत नाही त्याच्यातून डिस्टर्ब झाले बरं प्रवेशाची सुरुवात त्यांनीच केली मला ज्या वेळेला मोठे प्रवेश झाले दोडके वगैरे तेव्हा त्यांचा फोन आला तुम्ही म्हटलं असं ते म्हणा दादा सुरुवात तुम्ही केली म्हणजे नाही सुरुवात तुम्ही केली मी यादी पाठवायला तयार आहे अतिशय शांतपणे सगळं चाललं होतं एकनाथ शिंदेने आमच्यामध्ये संघर्ष काय नाही झाला ना पिंपरीत जा तेही वेगळे लढत आहेत पण वेगळे लढणं हे त्यांनी स्वीकारलं तसं ते ठोठो अंगावर नाही येत आणि पुणेकरांना असं खोटी आश्वासन देणं चालत नाही आता त्यांनी पीएम पीलचं केलं तर 99ला तुम्ही घोषणापत्रामध्ये वीज मोफत देणार असं म्हटलं होतं मग नंतर असं म्हणालात की ती प्रिंटिंग मिस्टेक आहे आम्ही वीज मोफत देणार हे म्हटलंच नव्हतं पण त्यामुळे तुमच्या आश्वासनावर लोकांचा विश्वास येत आहे पण आता या सगळ्यामध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीनं म्हणजे राज्यामध्ये महायुती एकत्रित असताना अजित पवारांचा विरोध जो आहे तो स्पष्टपणे दिसायला लागलाय आणि अजित पवार आता महायुतीमध्ये सुद्धा एकत्र राहतात की नाही अशा पद्धतीनं अजित पवारांचं एकंदर बिहेवियर आहे अजित पवार म्हणजे इतके का पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी आक्रमक झालेले तुम्हाला वाटतं त्यांना इतक्या का डेस्परेटली सत्ता हवी पुणे आणि पिंपरी चिंचवडची मी म्हटलं तसं त्यांचं राष्ट्रीय राजकारण हे पुणे पिंपरीच आहे आधी राष्ट्रीय राजकारण थोडं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर होतं सोलापूरचा महापौर गेल्या वेळेला बीजेपीचा झाला सांगलीचा महापौर बीजेपीचा झाला सोलापूर सांगली कोल्हापूर तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष बीजेपीचे झाले मग ते श्रिंक झाले पुणे आणि पिंपरी मग पुण्यामध्ये आम्ही 808 सीट विधानसभेच्या काढायला लागलो पुण्याचा खासदार बीजेपीचा व्हायला लागला पिंपरीचे तिन्ही म्हणजे 2 आणि पिंपरीमध्ये सुद्धा सहयोगी पक्षांचा आमदार व्हायला लागला पुणे जिल्ह्यात सुद्धा मावळ आमचा बालेकिल्ला आहे दौंड आम्ही वर्षानुवर्ष काढतोय त्यामुळे मुळात त्यांची पार्टी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तर त्यांची पार्टी म्हणजे पुणे पिंपरी त्यांची पार्टी म्हणजे पुणे पिंपरीतला काही भाग आहे असं झाल्यामुळे आता एकट्याच्या ताकदीवर विजय होऊ शकत नाही म्हणून काय वाटेल ते एकमेकाला बोलले तरी आता शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले काल जेव्हा लोकांनी बऱ्याच कालावधीनंतर सुप्रियाताई आणि अजितदादांना एकत्र प्रेस कॉन्फरन्स ॲड्रेस करताना पाहिलं असेल तर लोक हसले असतील तसं उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र येण्याबद्दल लोक हसतात की एवढी मराठी माणसाची तुम्हाला किंमत होती वेगळे का झालात आणि 20 वर्ष एक माझ्या घरी पण का नाही करत गणपतीला पण तुम्ही जात नव्हता एक माझ्या घरी पण आता लक्षात आलं की जर मुंबई महानगरपालिका बीजेपीने जिंकली तर आपलं सगळंच संपेल दोघांचंही मग एकत्र आलं काय गॅरंटी उद्या एकत्र राहणार इथेही तसंच आहे की शरद पवार आणि अजितदादा एकत्र पण दादा असं म्हणतात की आता ही निवडणूक झाल्यानंतर कदाचित हे दोघं एकत्रच राहतील आणि शरद पवार सुद्धा एनडीएच्या सोबत येतील तर आम्ही म्हणजे भाजपचं राजकारण तुम्ही एबीव्हीपी पासून तुम्ही राजकारणात भाजपला बघताय तुम्ही भाजपच्या मुळापासून त्याच्या सोबत आहात तर इतकी वर्ष भाजप सोबत असलेल्या लोकांना नेत्यांना जर शरद पवार एनडीए सोबत आले इलेक्शन नंतर तर ते रुचेल का ते पटेल का किंवा लोकांना भाजप कशी पटवून देईल की ज्या शरद पवारांना इतकी वर्ष विरोध केला ते शरद पवार आपल्या सोबत येतात अजितदादांचं एक वेळ ठीक आहे पण शरद पवार आपल्या देशाचं साईज जो आहे
जो आता चायनापेक्षाही वर गेला, त्या साईजमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या, आपल्या तत्वाप्रमाणे करता येण्याच्या मर्यादा आहेत. अटलजीसुद्धा 24 घटक पक्षांना बरोबर घेऊन 13 दिवस 13 महिने आणि 4.5 वर्ष पंतप्रधान राहिले. काही वेळेला ज्यांनी एकमेकाला वर्षानुवर्ष शिव्या दिल्या, अशा AIADMK ज्यावेळेला या जयललिता जिवंत होत्या, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, असे 24 पक्षांना घेऊन अटलजी पुढे चालले होते. अटलजी तर विचाराच्या बाबतीमध्ये, तत्वाच्या बाबतीमध्ये टोकाचे आग्रही. पण ह्याला राजकारणातही, घरातही, धंद्यातही आपद्धर्म म्हणतात. आपद्धर्म धर्म नसतं, तो पर्याय नसल्यामुळे स्वीकारलेला धर्म असतो. मी जरा जास्त ग्रामीण आहे, त्यामुळे आणखीन ग्रामीण भाषेत बोलतो की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कोई इलाज नाही. त्यामुळे आम्ही कोणीही मनाने हे स्वीकारलेलं नाही आहे, पण आपद्धर्म आहे. आमच्याकडे दुसरी मोठी शिस्त आहे की नेत्याची इच्छा इतर आज्ञा. नेत्याने आदेश द्यायचा नाही आहे, नेत्याने इच्छा व्यक्त करायची, आम्ही तो आदेश म्हणायचो. त्यामुळे नेत्याची इच्छा ही तर आज्ञा या भूमिकेतून फार आर्ग्युमेंट न करता किंवा थोडी आर्ग्युमेंट करून ओके चला असं करू, अशी आमची कार्यपद्धती आहे. म्हणून आमचा पक्ष कधीच फुटला नाही. आमच्याकडे मुख्यमंत्री बदलाचं कधी वारच आला नाही. परिणामी केंद्राने काही विचार केला असेल, देवेंद्रजींनी काही विचार केला असेल. आताही आम्ही 1 महिन्यापर्यंत लढतो, आमची फुल मेजॉरिटी येणार आहे. 83ला महापौर असतो तर आमचे 125 येणार आहे. 115ची कालच गॅरंटी झाली. शेवटच्या 2-3 दिवसात इतकं काही चित्र बदलत नाही. तरीही देवेंद्रजी जर असं म्हणाले की ज्या काही जागा शिवसेनेच्या आल्या त्या जागांवर त्यांनाही काहीतरी सत्तेत द्या, आणि ज्या काही जागा अजितदादांच्या आल्या त्याच्यामध्ये त्यांनाही सत्तेत स्थान द्या, तर देवेंद्रजींच्या शब्दावर नाही आम्हाला करायला लागेल. मनाला पटलेलं का? पण नाही पटलं की काय 5 वर्ष आमच्या डोक्याला ताप देत आहे. पण तो ताप त्यांना लांबचं दिसत असल्यामुळे मान्य असेल तर आम्ही ते स्वीकारू. म्हणजे अजित पवार जरी विरोधात आता असले तरी गरज लागली तर अजित पवार सोबत सुद्धा गरज बिलकुल लागणार नाही. गरज नाहीच लागणार. देवेंद्रजींना असं वाटलं की राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये आमचे 82 आले आणि उद्धवजींचे 92 आले. 82 आल्यानंतर आमच्याकडे काही अपक्ष जवळ आम्ही 87वर गेलो. मनसेशी आमची बोलणी सुरू होती. जवळजवळ हे क्लिअर होत चाललं होतं की डायरेक्ट फाईट झाली म्हणजे डायरेक्ट होणार तर महापौर BJPचा लागू शकतो. इतिहासात पहिल्यांदा लागू शकतो. 60ला मुंबई महाराष्ट्रात राहणार हे क्लिअर झाल्यानंतरच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदा लागू शकतं. तरीही दिवसभर फॉर्म भरण्याच्या लास्ट डेला आम्हाला तिघांना, देवेंद्रजी, मी आणि आशिष शेलारांना एका वर्षा बंगल्यावर थांबायला सांगून दर अर्ध्या तासाने अमितभाई आमच्याशी चर्चा करत होते. आणि फायनली काही निर्णय दिला की देवेंद्र म्हणतात, देवेंद्रजी आपल्याला राज्य चालू आहे, विड्रॉ व्हा. त्यामुळे शैला गिरकर ज्या उपमहापौर होत्या, म्हणजे भाई गिरकर नावाचे आमदार माझी, त्यांची बायको पडलेला फॉर्म मागे घेतला. का? आम्ही काही लांबचं कळतं, आम्ही कोणी भांडत नाही. बस एकदा आशिष शेलार की ज्याने कर्तृत्वाने 82 आणलं होतं, म्हणाला की बहुत बडा चान्स छोड़ रहा हूँ, अशी मुझे समजता है. समजा मग आता मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती असली तरी जसं तुम्ही म्हणालात की 2017 मध्ये खूप मोठी संधी गेलेली आहे महापौर पदाची, तर आता भाजप क्लेम करेल का मुंबईमध्ये महापौर पदावरती जास्तीत जागा आणल्या तर तो क्लेम भाजप स्वतःकडेच ठेवेल का महापौर पदाचा? यावेळेला गणितांच्या बाबतीमध्ये, अंदाजांच्या बाबतीमध्ये, भविष्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या फील्डमध्ये तरी मी माहीर मानला होतो. मी आत्ता भविष्य असं वर्तवेन की केवळ BJP आणि शिवसेना मिळून महापौर होऊ. पुन्हा एकदा इथे अजितदादांची राष्ट्रवादी फारच किरकोळ जागा लढवते, पण त्यांचे काही 8-10 आले आणि आम्हाला दिल्लीने सूचना दिली की उनको भी कुछ थोडा दो. देवेंद्रजी निर्णय करतील, आम्हाला काय करायचं. आता या सगळ्यामध्ये दादा जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्यामध्ये संघाची शिस्त किंवा पक्षाची शिस्त या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, नेत्यांची इच्छा ही आज्ञा मानली जाते. पण या सगळ्यामध्ये इलेक्शनच्या दरम्यान 2-3 गोष्टी अशा घडल्यात ज्याच्यावरून भाजपवरती खूप प्रश्न उपस्थित झालेत. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता जी अंबरनाथची बातमी आली की अंबरनाथमध्ये चक्क भाजपनं काँग्रेससोबत युती करत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला.
अकोटमध्ये MIM सोबत सुद्धा युतीचा प्रयत्न झाला, तिथं सत्ता झाली. तर दुसरीकडे लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं, मग त्याच्यावरून असा प्रश्न पडतो की स्थानिक पातळीवरती इतक्या मोठमोठ्या घडामोडी होत होत्या, ज्या काँग्रेसला इतकी वर्ष तुम्ही विरोध करताय त्यांच्यासोबत भाजप सत्तेत गेली, तरी तुमच्या वरिष्ठ नेत्यांना मग कळालं नाही का, तशा सूचना गेल्या नाहीत का? भाजप इथं कशी इतकी कमकुवत झाली की हा जो मेसेज आहे तो देश पातळीपर्यंत गेला की भाजपने MIM सोबत युती केली, भाजपनं काँग्रेस सोबत युती केली, मग या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भाजप कशी काय कमी पडली? राज्याचे नवीन अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे पक्षासाठी चिन्हासाठी प्रचंड आग्रही आहे आणि ते त्यांनी कधी लपवून ठेवलं नाही. ते वारंवार हे मांडत राहिले की आम्हाला भारतीय जनता पार्टी मोठी करायची. ते कधीच स्वयंसेवक असल्यामुळे, कार्यकर्ते असल्यामुळे, आज्ञाधारक असल्यामुळे डेव्हिएशन ज्याला म्हणू की आपल्या मूळ रस्त्यावरून भटकणार नाहीत. अंबरनाथमध्ये त्यांनी काँग्रेस पूर्ण बरखास्त केली, काँग्रेसबरोबर ते नाही गेली. 11च्या 11 नगरसेवकांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेला 100% मर्जिंग होतं त्यावेळेला पक्षांतर मानलं जात नाही, त्यामुळे ते वाचले आणि भारतीय जनता पार्टीची संख्या 11ने वाढली. मग 4 कमी पडायला लागले, तर आपण राष्ट्रवादी बरोबर तुमचे 4 आणा असं पण गट फॉर्म केलाय. एकनाथ शिंदेंनी त्या 4 जणांना अट्रॅक्शन दाखवलं की आम्ही तुम्हाला उपनगराध्यक्ष देतो, का नगराध्यक्ष वगैरे झालाच आहे, त्यावर आता पुन्हा चालू आहे. पण काँग्रेसवर नाही इथे गेले. रवींद्र चव्हाण असं कधीच करू शकत नाही. प्रदेशाचे अध्यक्ष आहेत ते माझ्या. MIMच्या बाबतीमध्ये असेल काही सीट्सचे ॲडजस्टमेंट झाले असतील, पण दोघे एकत्र आहे, बॅनर एकत्र आहे, व्यासपीठ एकत्र आहे, असं झालेलं नाही. आणि तर मला असं वाटतं की आपला पक्ष वाढत, म्हणून मी अटलजींचं उदाहरण दिलं. अटलजींची ध्येयनिष्ठा टोकाची, पण त्यांनाही असं लक्षात आलं की देशात सरकार आल्याशिवाय आपली जी धोरणं आहेत ते आपण देशात राबवू शकणार नाही, आपला देश आपण टिकवू शकणार नाही. हे उठसूट पाकिस्तानची ॲडजस्टमेंट करतं. म्हणून त्यांनी एरवी विरोधात असणाऱ्या 24 पक्षांना भरून आलं आणि अटलजींचं संघटन कौशल्य असं की त्यांनी टिकवलं सगळ्या. 4ला सरकार गेल्यानंतर पुन्हा सगळे वेगवेगळे झाले, त्यामुळे 10 वर्ष सरकार नाही आलं. पण 10 वर्षानंतर सरकार आणताना पुन्हा मोदीजींनी तेच सूत्र अवलंबलं की हा देश इतका मोठा आहे की एकट्याची सत्ता. तरी मोदीजींनी चमत्कार दाखवला. 14ला 272च्या अगेन्स्ट 282 आली, 19ला 272च्या अगेन्स्ट 303 आली. त्यावेळेला थोडी संविधान बदलणं याचं नॅरेशन तयार झालं खोटं, जे आता लोकांना लक्षात आलं, त्यामुळे कमी आल्या. मोदीजी हे जवळजवळ 89 साली राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात VP सिंग आम्हाला बरोबर घेऊन सत्तेत आले. तिथून 14पर्यंत कोणा एका पार्टीचे बहुमत आलं नाही. किंवा नरसिंह रावांना सुद्धा कमी पडत होते, पण त्यांनी फोडले. ती केस खूप गाजली. अटलजींनाही बहुमत नाही, मनमोहन सिंगांनाही बहुमत नाही. देश मोठा असल्यामुळे तुम्ही एकट्याच्या जीवावर 300 जागा मिळवाल असं होत नाही. मग कुठे लोकल लेवलला शिवसेना लागते, मग तिकडे नितीश कुमार लागतो, असं बरोबर. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट जी आहे ती आपल्या देशाच्या साईजमुळे, आपल्या राज्याच्या साईजमुळे. आज राज्यांचं असंच आहे, 14 कोटीचं राज्य झालं, मग कुठेतरी शिवसेनेच्या 8-10 येणार, मनसेच्या 1-2 येणार, आपल्या पूर्ण येणार नाही. 14ला 122 झाल्या, मग पुन्हा युती तोडले, पुन्हा शिवसेनेला मदतीचा हात पुढे करायला लागला. त्यामुळे आता जे तुम्ही घटनांचा उल्लेख केला त्याची माहिती करेक्ट करून घ्या. अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती झाली नाही, काँग्रेस पूर्ण BJP मर्ज करून येईल. पण सुरुवातीला म्हणजे काँग्रेस सोबत भाजपची युती झाली अशीच बातमी होती आणि त्याच्यामध्ये काँग्रेसने आपल्या त्या नगरसेवकांना निलंबित केलं की त्यांना की बाबा तुम्ही करायचंच भाजप सोबत असतं. जाताय म्हणून. करायचंच असतं. मग पण असा ते एक आता मेसेज गेला की BJP च्या त्यांनी नैतिकता दाखवली, पण भाजपने नैतिकता नाही दाखवली. भाजपनं सत्तेसाठी काँग्रेसला सोबत घेतला, अशा पद्धतीचा मेसेज असं आहे गेला. की राजकारण आहे, राजकारणामध्ये आम्हाला सत्ता आली नाही तरी चालेल असं करून चालत नाही. असा काँग्रेसचा आता सध्याचा स्टँड आहे, आम्हाला काँग्रेसचं सत्ता काय नको. ते बिचारांना विधानसभेत त्यांचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे 16 हो, खासदार. 20 पेक्षा कमी आहेत. हो, आणि राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकात तर BJP नंबर 1 आणि नंबर 2 डायरेक्ट एकनाथजींची शिवसेना. हो. त्यात इतकं जमीन अस्पद अंतर आहे आणि दुर्बिणीतूनच शोधावे लागतं की किती नगरपालिकांमध्ये काँग्रेस आली.
सेम महानगरपालिका आहे. आज पुणे महानगरपालिकेमध्ये सगळे 165 उमेदवार ते उभेही करू शकले नाही. अशा स्थितीमध्ये बोलणं एवढंच त्यांच्या हातात आहे. पण आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांचं भाजपची सत्तेची भूक काही संपत नाही. पूर्णपणे विरोधकांना संपवून टाकणं, समोर कुठला पक्षच न ठेवणं, अशा पद्धतीची भाजपची प्रवृत्ती. एकाधिकारशाहीकडे ही सगळी महाराष्ट्रात पण वाटचाल चालू आहे की बाबा विरोधात पण आपलेच लोक, म्हणजे जसं अजित पवार, जसं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक नाहीच आहेत, समोर अजित पवारच आहे. तर ह्या सगळ्या चर्चांकडे तुम्ही कसं बघता? विरोधक ज्या पद्धतीने म्हणतात की हे सगळं फक्त सत्तेच्या भुकेपोटी चाललंय आणि आता विरोधक पूर्णपणे संपवायचं त्यांना. आत्ता आपल्याला वेळ नाही, व्यवस्थित बसून नोट करून देतो. हेच काँग्रेसने वर्षानुवर्ष केलं, हेच काँग्रेसने वर्षानुवर्ष केलं म्हणून आम्ही केलं पाहिजे नाही. आम्ही चाणक्य, भगवान श्रीकृष्ण यांचा आदर्श मानतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुन द्विधेमध्ये पडल्यानंतर किंवा माझ्या नातेवाईकांशी मी कसा संघर्ष करू, भगवद्गीता सांगितली त्याला आणि लढाईला उभं केलं. त्यामुळे सत्याचा विजय झाला. म्हणजे श्रीकृष्णाने केलेलं महाभारत युद्ध हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. त्यात तर त्याने सगळं तेच केलं पांडवांना विजय करण्यासाठी की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस, अरे काय श्रीकृष्ण तू असं काय करतोय, काहीतरी सत्याने वागतो. हो, सत्याच्या पुनर्स्थापनेसाठी करतो. भगवान श्रीकृष्णाने त्यामुळे भगवद्गीतेत असं म्हटलं आहे की सत्याच्या रक्षणासाठी तुम्हाला जे करायचं आहे ते माझं नाव घेऊन करा. आता या सगळ्यामध्ये आपण राज्य पातळीवरती बोललो, पण पुण्यातली एक निवडणूक जी आहे ती सध्या राज्यभरात चर्चेत आलेली आहे. ती म्हणजे लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर ही. आता ह्या निवडणुकीमध्ये विशेषतः जास्त चर्चा झाली कारण अमोल बालवडकरांनी भाजपवरती आरोप केले की मी पक्षनिष्ठ असताना, मला शब्द दिलेला असताना शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काहीतरी घडलं आणि मग माझं तिकीट कापलं गेलं. आणि विशेष करून त्यांचा थेट रोग तुमच्यावरती आहे, कारण मी विधानसभेला तुमच्यासाठी माघार घेतली तरी सुद्धा मला तिकीट दिलं नाही वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. तर अमोल बालवडकरांच्या बाबतीत शेवटच्या 15 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? परवा त्याची जी क्लिप बाहेर आली निलेश धायवळ बरोबर पार्टीची, त्यातून लोकांना स्पष्ट झालं की तिकीट का नाकारलं. माननीय देवेंद्रजी गृहमंत्री पण आहेत. पोलीस रिपोर्ट त्यांच्या इतके मेंटेन कोणीच करत नाही. थोडी माझी पण यंत्रणा अशी आहे की ज्याच्यामध्ये 8 खाती होती माझ्याकडे 14 ते 19, त्यामुळे खूप यंत्रणा माझी परफेक्ट आहे. आम्हाला वेल इन ॲडव्हान्स ही क्लिप मिळाली, वेल इन ॲडव्हान्स. तरीही देवेंद्रजींचा आग्रह होता की दादा आपण खूप ज्याला म्हणतात की एथिक्सवाले आहोत, आपण शब्द दिलाय ना. ती क्लिप बाहेर आली, काय करायचं बघू, आपण आपला शब्द पाळला. यावर आम्ही 5-6 दिवस घेतले. आम्हाला नाही करायचं असतं बोलवून त्याला क्लिप दाखवली असती, आता हे बघून तुला दे म्हणतोस काय, तर आम्ही केलं असतं. देवेंद्रजी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ज्या क्षणी त्यांच्या असं लक्षात आलं, कारण असं आणखीन एक उदाहरण आहे की ज्याची सुद्धा क्लिप बाहेर आली असती, पण त्यामुळे अतिशय चांगला आणि काही त्या घटनेत बिचाराचा दोष पण नाही आहे, पण तिकीट नाकारायला लागलं. मी तेव्हा तरी तुम्हाला व्यक्तिगत भेटीमध्ये 1 to 1 सांगेन ते नाव सेम. बरं त्याने ऐकलं, त्याने मानलं, खळखळ केली की नाही हो काही प्रॉब्लेम होणार नाही. वेडायच का, सगळी निवडणूक खराब करशील. हा काही ऐकण्याच्याच मनस्थित नाही. त्यामुळे पहिल्यांदा परवा लोकांना क्लिअर झालं की तिकीट यामुळे नाकार, कारण जो निलेश धायवळ गेले काही महिने जंग प्रचारते पोलीस सापडत नाही आहे, अशाबरोबर याची अतिशय फ्रेंडली पार्टी होते, ते लोकांना आवडणार नाही. आणि तसं झालं. आता जे लोक म्हणत होते किंवा अमोलवर अन्याय झाला ते सगळे आता खुल्या म्हणतात की या माणसाला घरात पण घेऊ नका. पण या सगळ्यामध्ये आता अमोल बालवडकरांनी सुरुवातीला जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला ते सगळी संपली, कालच्या क्लिपने संपून गेली. आता लहू बालवडकरच तिथं निवडून येतील असं तुमचं ठाम मत? लहू बालवडकरच्या बाबतीमध्ये अमोल बालवडकरांची क्लिप नाही, बाकी खूप काही काही केलं आहे. हे 16 तारखेला रिझल्टमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. आमचे पूर्ण गणेश कळमकर, आमच्या मयूरताई कोकाटे आणि आमच्या चिमटेताई हे 4ही जण विजयी होती. यासाठी मी काय काय केलं आहे, कारण माझ्या दृष्टीने आता कोथरूडमध्ये प्रभाग 9 आणि प्रभाग 11 ह्या 2च निवडणुका उरल्या आहेत. त्यातल्या प्रभाग 11ची कालची माझी प्रचार फेरी जर आपण पाहिली
तर तुम्ही थक्क व्हाल. लोक प्रेम करतात दादावर म्हणजे काय. घराघरामध्ये कोणी थांबलंच नव्हतं. तर तिथे माझी निवडणूक उरली आहे. 9 मध्ये उरलेले. तोपर्यंत हे माझे चारही शिलेदार लहू, गणेश, सुमटेताई आणि कोकाटेताई हे विजय होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. आणि लहूकडे तर त्या कॉलममध्ये डायरेक्ट फाईट असल्यामुळे तो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतं मिळून विजयी होईल. क्लिपने विश्वासार्हता संपवून टाकली. बाकी फील्डवर्क मध्ये चाललंच आहे ना, ज्याला आम्ही जोडण्या करणं म्हणते. आता पिंपरी चिंचवड बद्दल आपण अजून नाही बोललो. महेश लांडगे ज्या पद्धतीनं अजित पवारांवरती सध्या एकेरी टीका करतात, म्हणजे अजित पवारांनी अर्थात सुरुवात अजित पवारांनी केली आहे, तिथं माज वगैरे या सगळ्या गोष्टी बोलले, पिंपरी चिंचवडचं कसं वाटोळं केलंय, माझ्या हातात होते तेव्हा कसं होतं आणि आता कसं सगळं बदललंय वगैरे अशा पद्धतीने ते बोलले. त्याच्यानंतर महेश लांडगे ज्यांना अजित पवारांनीच घडवलंय, ज्यांना अजित पवारांनी कुठेतरी राजकारणाची दिशा दिली, ते आता थेट अजितदादांवरती एकेरीमध्ये टीका करायला लागले. तर ह्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की स्वतःची किंमत ही स्वतःच राखायची असते. समजा विरोधी पक्षांमध्ये एकनाथ शिंदे पण आहेत, मग अजितदादांच्या पार्टीमध्ये खासदार कोल्हे आहेत. यावर महेश लांडगे का बोलत नाहीत? अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणणं हा पुरुषार्थ आहे. अरे म्हणणाऱ्याला जाऊ दे, त्याचा स्वभाव तसा आहे, हा पुरुषार्थ नाही आहे. आणि त्यामुळे काही महेश चुकीचं करत नाही. देवेंजी विचारे या सगळ्याचा समन्वय साधण्याची धडपड करत असतात. त्याप्रमाणे काल पिंपरी चिंचवडच्या प्रवासात त्यांनी महेशला समजावलं आहे. महेश हो 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 महेश असं म्हणाला की त्यांना समजावा. तर काल मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला, ते शेवटी रॅपिड असतात ना, तर त्याने विचारलं की पिंपरी चिंचवडचा दादा महेश दादा की अजित दादा? म्हणजे महेश दादा. मी सरकारमध्ये बरोबर असताना मी नाही काळजी करणार. मी मुळात फकीर, जनरली कामाला घालवायचं काय, पार्टीने सांगितलं म्हणून मंत्री झालं. पण दादा पक्ष जरी सांगत असला तरी तुम्हाला, म्हणजे मला असं वाटतं अजित पवारांसोबत सगळ्यात जास्त ऍडजस्टमेंट करणं किंवा अजित पवारांसोबत जुळून घेणं तुम्हाला सगळ्यात जास्त अवघड जात असेल, पण ते तुम्ही कसं जमवता? नाही, माझा अजित पवारच नाही, इनॉलच समन्वयवादी स्वभाव आहे. त्याचं कारण माझे गुरु यशवंतराव केळकर, ते मोदीजींचे गुरु, देवेंजींचे गुरु, विनोद तावडेचे गुरु. ही वॉज व्हेरी ग्रेट मॅन. तर ते नेहमी असं नाही, त्यांची एक एक वाक्य हे जीवनाचे तत्वात नाही. ते असं म्हणायचे की ऑल राईट म्हणाले शिका, ऑल राईट ओके चल वर पुढे पुढचं काय सांगा. आणि त्यामुळेच कोल्हापूरची युती झाली. हसन मुश्रीफांचा मला फोन आला की दादा तुम्ही एक सिटिंग बरोबर केल्याशिवाय आमची जी वेगवेगळ्या दिशेने तोंड आहेत ती एका दिशेने येणार नाही. मी गेलो आणि खरंच परमेश्वराची कृपा, त्या एका सिटिंगमध्ये मी युतीतले सगळे, मी त्यांना काय म्हटलं की सोपे प्रश्न पहिले सोडूया, चला एकमत कुठे कुठे झालेलं आहे. तर 81 पैकी 70 ठिकाणी एकमत झालं. 11मध्ये कुठे कुठे हरडल आहे असं करत संपवलं. त्याचं कारण माझ्या गुरुने मला शिकवलं ऑल राईट. पालकमंत्री माझ्याऐवजी अजितदादांना केलं गेलं. अनेकांनी मला उचकवण्याचा प्रयत्न केला. मी एक शब्द बोललो. मी गमतीने हे म्हणत राहिलो की मला ना अगदी जवळचा जिल्हा दिला, अमरावती जिल्हा. पण मी माझ्या पालकमंत्री मुळात मी माझं या शब्दाला मला ऑब्जेक्शन, माझं तिकीट, अरे तुला कुठलं तिकीट, पार्टीचं तिकीट आहे बघा, तुला दिलंय, माझं मंत्रीपद काम कर, तुझं कुठलं पार्टीने दिलंय म्हणून नशीब सवाल. आता ह्यात कधी कधी माझ्या स्वभावामुळे मी जास्त आक्रमकपणे बोलतो. त्यातून मला माझे श्रेष्ठी, विशेषतः दिल्लीतले तिन्ही श्रेष्ठी किंवा चारही श्रेष्ठी, हे माझ्याशी इतके जोडले गेलेले आहेत. म्हणजे 13 वर्ष माझे गुजरात होतं. अमितभाई, मोदीजी, मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो, जगतजी आणि आम्ही एकत्र काम केलं ते. आणि मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो त्यावेळेला कर्नाटकमध्ये संघाचे विभाग प्रचारक होते आमचे संतोषजी. त्यामुळे ते माझ्या दोन्ही कान एका वेळेला पकडू शकतो. जरी पकडतात, दादा ये जो प्रेस वाले हैं इनसे बचो भाई. पण मध्ये मी तो प्रयत्न खूप केला आणि मला लक्षात आलं की तुम्ही टीप फॉर टॅट नाही केलं बरं तर लोक म्हणतात की तुमच्यात काही खोट आहे. काल मी, अरे बाबा माझी मुलींचं 100% शिक्षणाची फाईल मी 6 महिने अडवली अजितदादांनी. मी आले पेपरला, सगळं आले. मुळात एकनाथजींचा प्रस्ताव एका मुलीच्या आत्महत्येनंतर केला, बरोबर, पण 6 महिने ती फाईल क्लिअर होत नव्हती. काय लॉजिकने?
की अरे बाबा राज्याची आर्थिक स्थिती बेकार आहे. मग ते आता राज्याची आर्थिक स्थिती कुठे चांगली झाली? पुणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे का की लगेच खुरी करायला निघाला? आणि एवढा मोठा निर्णय हा कोणी काही म्हणो की हा महानगरपालिकेला स्वातंत्र्य आहे, एवढ्या मोठ्या निर्णयाचं स्वातंत्र्य महानगरपालिका नाही. त्यांना हा प्रस्ताव नगरविकासाला पाठवावाच लागेल. त्यातून मोठं उदाहरण 40% टॅक्स रिबेट आहे. 80 आपल्या शहरामध्ये 40% टॅक्स रिबेट होता. 19ला ऑडिटमध्ये आला आणि असं निघालं ऑडिटमध्ये की सगळ्यांची वसुली करा आणि यापुढे देऊ नका. मी ताकदीने मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तो मुद्दा फार हायलाईट करता आला नाही, पुढे 2-3 दिवस नाही करणार आहे. मी अतिशय ताकदीने जुनी थकबाकी ते व्यव केली आणि 40% पुन्हा सुरू केलं. त्यावेळेला आम्हाला ती फाईल कॅबिनेटमध्ये न्यावी लागली. आर्थिक नुकसानीचा निर्णय तुम्ही नाही करू शकत. पण तरी ते बोलले. मग प्रेसवाले म्हणाले की तुमच्या जाहीरनाम्यानंतर उलटी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली का? त्यांनी नाही घेतली, ती त्यांची इनइफिशियन्सी आहे. मला एका बैठकीत रवीजी प्रदेश अध्यक्ष म्हणून बसलो असताना कळलं की आणि फ्री होईल. मी ताबडतोब संजय मेहकाला फोन केला, मला प्रेस घ्यायचं. त्यामुळे मी असा राज्यकर्ता जन्माला आलो, खूप हेवी राजकारण करतो, तर शक्य म्हणजे नाही. हे असं आहे, हे असं. आता एकंदरीत आपण आधीच कोल्हापूर बद्दल बोललो. तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूर तुमच्याकडे नव्हतं, कोल्हापूर महानगरपालिकेत तुमची सत्ता नव्हती, पण यंदा तुम्हाला काय चित्र दिसतंय? कारण आता सतेज पाटील यांच्यासाठी सुद्धा अस्तित्वाची लढत आहे. कारण विधानसभेला संपलं, विधानसभेला काही नाही. 10-0 झालेलं आहे ऑलरेडी. 10च्या 10 येण्याची वल्गना केली नगरपालिकांना जाते. सेम झालं. हो. रांगेने बीजेपीचा दीड नगराध्यक्ष झाला, शिवसेनेचं झालं आणि ते जनसुराज्याचं झालं. एकूण 17 का 18 आमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये यांना नाही एक पण नाही. तसं महानगरपालिका गेली की व्हाईट वॉश होईल पूर्ण. हो, 81 पैकी युतीच्या बीजेपीच्या किती बघूया, 65 जागा आहेत. बीजेपीचा स्वाभाविकपणे प्रयत्न असा आहे की आपल्या जागा जास्त आहेत. पण तेही आमचं ठरलं आहे की बाबा काय थोडं ताटात कमी पडेल, जास्त पडेल, ताटात वाटीत सगळं एक आहे. मी पुन्हा येईनपर्यंत याविषयी भांडावण नाही करत. सांगलीचं काय चित्र दिसतंय तुम्हाला? सांगलीला खूप घासून चालल्याचं कारण कोणी राहिलंच नाही. जयंत पाटील आहेत की? जयंत पाटील नाही राहिलं, म्हणजे एकत्र यायचं राहिलं नाही. अच्छा. जयंत पाटलांबरोबर संजय काका बरोबर विशाल पाटील, या सगळ्यांबरोबर सुहास बाबर, म्हणजे शरद पवार काँग्रेस तिकडे, अजित पवार काँग्रेस तिकडे, एकनाथ शिंदेची शिवसेना तिकडे, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही तिकडे, अपक्ष विशाल पाटील तितके, इतके आम्ही स्ट्रॉंग आलो. की त्या लक्षात आलं की इतके सगळे एकत्र आल्याशिवाय होत नाही. जसं मुंबईत 2 भावांना म्हटलं की एकत्र आलो नाही तर मरू, तसं सांगलीत झालं. तरीही जिंकणार. पहिला रिपोर्ट हा 78 पैकी 45चा आहे, 39ला महापौर असतो. बर. त्यामुळे सांगली तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका येतील. वनवे आहे. पहिलीच निवडणूक आहे. हो. नाही, इचलकरंजी म्हणजे आवडे हवंकर, हो. दोघे एकत्र आहेत. त्यामुळे तिथे 65 पैकी 60 मिळाला तरी आश्चर्य वाटायला. पण आता रिपोर्ट 50चा आहे. कारण तिथे जरी आवडे काँग्रेसहून आले तरी काँग्रेस थोडी शिल्लक आहे. आणि अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारची राष्ट्रवादी शिल्लक नाही राहिली, अजितदादांची राष्ट्रवादी थोडी शिल्लक आहे. 10-12 जागा त्यांना मिळतील, पण 65 पैकी 50, 48 अशा जागा काढ. पश्चिम महाराष्ट्रात स्कोर भाजपचा 5-0 होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे ज्या 5 आहेत, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, पुणे, पिंपरी चिंचवड, तर 5ही महापौर हे बीजेपीचे होणार. दादा, 29 महानगरपालिकांचं काय वाटतं, काय चित्र असेल महाराष्ट्रामध्ये एकंदरीत? थोडं मिक्स राहील. काही महानगरपालिका नागपूर, मुंबई, पुणे आता सांगितलं वनवे काढू. नाशिक जिंकू, तर खूप संघर्ष झाला आहे. कारण तिथे एकनाथ शिंदेची शिवसेना पण स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं आहे की याच्यात कोणी हुशारीने केलं का आपोआप होणार आहे. पण आफ्टर इलेक्शन सगळे महापौर हे महायुतीचे होणार. कुठे बीजेपीचा होईल, कुठे एकनाथ शिंदेचा होईल, कुठे अजित पवार होईल. नक्कीच दादा. तर आपण साधारणतः एकंदर पुणे, पिंपरी चिंचवड आणि राज्य अशा एकंदरीत सगळ्या गप्पा मारलेल्या आहेत. तर आपल्यासोबत चंद्रकांत दादा होते, ज्यांनी भाजपची एकंदर रणनीती काय असेल, 29 महानगरपालिकांसाठी भाजप कशी तयारी करते, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय चालू आहे, या अनुषंगाने आपल्याशी गप्पा मारल्या. तर या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा.
आणि अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या मुलाखतींसाठी, सगळ्या अपडेट्ससाठी बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.